कथा खऱ्या प्रेमाची भाग 14. जान्हवी घरासमोरच्या गार्डनमध्ये झोक्यावर बसलेली होती. ती स्वतःमध्येच हरवलेली होती. स्वतःशीच हसत होती. तिचा आणि विकीचे एकत्र घालवलेले क्षण आठवून लाजत होती. विकीने तिची माफी मागितली होती. इतकंच नव्हे तर मैत्रीचा हातही पुढं केला होता. त्याने स्वतःहून मैत्रीसाठी पुढाकार घेऊन तिच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. ती आज खूप खुश होती. सगळं जग तिला सुंदर वाटत होतं. तिला फुलपाखराप्रमाणे बागडावंसं वाटत होतं. आज तिला खरोखर ती विकीची पत्नी असल्याचा अधिकार मिळाल्यासारखा वाटत होता. तिला समजलं होतं की ती विकीवर प्रेम करायला लागली होती. विकीचं तिच्यावर प्रेम नाही या गोष्टीचा ती सध्या तरी विचार करत नव्हती. ती फक्त स्वतःच्या फिलिंग्सना समजण्याचा प्रयत्न करत होती. मावशीने तिला दुरून पाहिलं. आज पहिल्यांदा जान्हवीला इतका आनंदी पाहून त्याही खुश झाल्या. पण त्यांनी तिला डिस्टर्ब केलं नाही. विकी आपल्या रूममध्ये शर्ट चेंज करत होता. 3 दिवसांपूर्वी नवीन घातलेला त्याचा फेवरेट व्हाईट रंगाचा शर्ट आज त्याला खूप टाईट झाला होता. तो वॉर्डरोबमधून बघून आला की त्याने चुकून दुसरा शर्ट तर नाही ना घातला, पण तो नवीन घेतलेला शर्टच होता. त्याला समजेना की हा शर्ट तर 3 दिवसांपूर्वी एकदम फिट होता, मग अचानक इतका टाईट कसा झाला? त्याने नुपूरच्या लग्नात जास्त खाल्लं की काय? खरं तर त्याने त्या शर्टची बटणं वर खाली लावली होती, त्यामुळे त्याची बटणं नीट लागत नव्हती. त्या गडबडीत त्याच्याकडून बेडजवळील टेबलवर असलेली जान्हवीची नेल पॉलिश खाली पडली. ती फुटून सगळी नेल पॉलिश खाली सांडली. ही तर जान्हवीची फेवरेट नेल पॉलिश आहे, आता काय करायचं? तो म्हणाला. इतक्यात त्याला जान्हवीच्या पावलांचा आवाज आला. त्याने बेडवरून उशी घेतली व जान्हवीला दिसू नये म्हणून त्या सांडलेल्या नेल पॉलिशवर ठेवली. त्यावर पाय ठेवला. जान्हवी आत आली. विकी असा ऑकवर्ड पोझिशनमध्ये का बसला आहे ते तिला समजेना. तिचं लक्ष त्याच्या शर्टकडे गेलं. हे काय करताय तुम्ही? आणि ही काय फॅशन आहे? शर्टची बटणं वर खाली का लावली आहेत? तिने त्याच्याजवळ येत विचारलं. आता विकीच्या लक्षात आलं की शर्टची बटणं वर खाली आहेत म्हणून तो टाईट वाटत आहे. पण जान्हवीपासून त्याचा वेंधळेपणा लपवण्यासाठी तो म्हणाला, मी ना तुझी टेस्ट घेत होतो. मला बघायचं होतं की तुला लांबून व्यवस्थित दिसतं की नाही, आणि तू त्यात पास झालीस. आणि जर तुला सगळं व्यवस्थित दिसतंय तर मी आता स्वतःला झाकून घेतो, बटणं बंद करून घेतो, तो हसत म्हणाला. त्याच्याकडे पाहत तिने डोळे मोठे केले. तिला उशीच्या खाली सांडलेली नेल पॉलिश दिसली. तिला तो सगळा प्रकार लक्षात आला. तुम्ही ना एकदम लहान मुलांसारखे आहात, ती हसत म्हणाली. असं, मी लहान मुलांसारखं आहे? तुमच्या घरी लहान मुलांना दाढी मिशा असतात की काय? दाढी मिशा नसतात, पण कमीत कमी त्यांना अक्कल असते. आता उभे राहा, मला माहीत आहे की तुम्ही तिथे ठेवलेली नेल पॉलिश सांडवली आहे, ती त्याला उठवत म्हणाली. तिने ती उशी उचलली व एका बाजूला ठेवली. हे मी नंतर स्वच्छ करते, आधी तुमची बटणं व्यवस्थित लावून देते. त्याने ऑकवर्ड होऊन तिच्याकडे पाहिलं, पण तिला नकार दिला नाही. तिने पुढं होऊन त्याची बटणं लावायला सुरुवात केली. कधी दुसरीकडं तर कधी चोरून त्याच्याकडे पाहत तिने बटणं लावली. त्याला तिच्या हाताच्या स्पर्शाने गुदगुद्या होत होत्या. शेवटचं बटन लावताना जोरात ओढल्यामुळे तो तिच्या जास्तच जवळ ओढला गेला. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. दोघेही एकमेकांच्या श्वासांना आपल्या चेहऱ्यावर अनुभवत होते. भानावर येत जान्हवीने ते लास्ट बटन लावलं व ओशाळून रूम बाहेर निघून गेली. तोही भानावर आला व आता काय झालं याचा विचार करायला लागला. इतक्यात काव्याचा फोन आला. त्याला तिचा रागच आलेला होता. तिच्याशी बोलण्याची त्याची इच्छाच नव्हती, म्हणून त्याने फोन उचलला नाही. आता काव्या घाबरली. काही वेळाने ती घरी आली. ती आईसाठी बुके घेऊन आली होती. तिला तेथे बघून विकीला आश्चर्य वाटलं. ती आईच्या रूममध्ये गेली. जान्हवी आणि विकीही तिच्या मागे गेले. आईंना भेटून तिने तो बुके त्यांना दिला. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. आंटी सॉरी, मी हॉस्पिटलमध्ये नाही येऊ शकले, ती म्हणाली तर आईंना, पण चोरून विकीकडे पाहत होती. अगं काही हरकत नाही काव्या, आणि जान्हवी माझ्यासोबत असताना मला काळजी करण्याची काही गरज नाही, त्या जान्हवीकडे कौतुकाने पाहत म्हणाल्या. आईंना जान्हवीचं कौतुक करताना पाहून काव्याला कसंसच झालं. हिने माहीत नाही काय जादू केली आहे सर्वांवर. सगळे फक्त तिचंच कौतुक करत असतात. एवढंच नाही तर ही आता माझ्या विकीलाही माझ्यापासून तोडायला निघाली आहे, ती मनात म्हणाली. आईचा निरोप घेऊन ती खाली आली. विकी मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, ती म्हणाली. तिने घरात काही तमाशा करू नये म्हणून तो तिच्यासोबत बाहेर गेला. विकी प्लीज मला माफ कर. मला माहीत आहे तू माझ्यावर रागवला आहेस. मी काल तुला एकटं सोडायला नको होतं, पण ट्रस्ट मी, असं पुन्हा नाही होणार. प्लीज मला माफ कर, ती त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली. इट्स ओके काव्या, तो म्हणाला. तू मला माफ केलंस ना, मग चल ना आपण बाहेर जाऊन कॉफी घेऊयात, ती खुश होत म्हणाली. काव्या आईची तब्येत अजूनही ठीक नाही आहे, अशात मी तिला सोडून बाहेर जाणार नाही, तो म्हणाला. ठीक आहे विकी, काही हरकत नाही, तू आईजवळ थांब, आपण पुन्हा केव्हा तरी बाहेर जाऊ, ती नाईलाजाने म्हणाली. थँक्स म्हणून विकी घरात गेला.
या आंटी आणि जान्हवी दोघीही कायम विकीच्या आणि माझ्यामध्ये येत असतात. यांच्यामुळेच विकी माझ्यापासून दूर होत चालला आहे, ती रागाने म्हणाली व गाडीत बसून निघून गेली. विकीला स्वतःचेच आश्चर्य वाटलं. ज्या काव्याला भेटण्यासाठी तो नेहमी कारण शोधायचा, आज त्याच काव्याबरोबर जायचं नाही म्हणून तो कारण शोधत आहे. काव्याला भेटण्यासाठी तो आता आधीसारखा उत्सुक नसतो. आधी काव्याला भेटून त्याला आनंद व्हायचा, त्याचा मूड फ्रेश व्हायचा. पण आता काव्याला भेटून त्याला बरं वाटण्याऐवजी टेन्शनच येत होतं. त्याला समजत नव्हतं की असं का होतंय. इकडे जान्हवी आईची खूप काळजी घेत होती. त्यांना वेळेवर जेवण देणं, वेळेवर मेडिसिन देणं, त्या नेहमी आनंदात राहतील याची काळजी ती घेत होती. तिच्या सेवेमुळे विभाताई लवकरच रिकवर होत होत्या. ते बघून विकीच्या मनात जान्हवीबद्दल रिस्पेक्ट वाढत चालली होती. त्याच्या नात्याचं भविष्य काय असेल याचा विचार त्याने अजून केला नव्हता. पण जान्हवीचं त्याच्या आसपास असणं, त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं त्याला आवडत होतं. दुसरीकडे जान्हवी त्या घराशी व घरातील माणसांशी मनाने जोडली गेली होती. तिला ठाऊक होतं की विकीचं काव्यावर प्रेम आहे आणि एक ना एक दिवस तिला ते घर सोडावं लागणार आहे. तरीही ती विकीकडे आकर्षित होत चालली होती. त्याचं तिच्याशी मस्ती मजाक करणं तिला आवडत होतं. आधी ती फक्त आईसाठी ते नातं निभावत होती. पण जेव्हापासून विकीने तिची माफी मागून मैत्रीचा हात पुढे केला होता, तेव्हापासून काहीतरी बदललं होतं. तिला त्याच्या आसपास राहणं, त्याचं तिला चिडवणं, भांडणं आवडू लागलं होतं. आता ती खुश राहायला लागली होती. त्याच्याकडे पाहून ती लाजायला लागली होती. ही गोष्ट आईंच्याही लक्षात आली. त्यांनी तिचे हात पकडून त्यांच्याजवळ बसवलं. काय झालं बेटा, आज कुणीतरी चक्क लाजतंय, आई तिच्याकडे पाहत हसत म्हणाल्या. त्यांचं बोलणं ऐकून जान्हवीचे गाल लाल झाले. तिने पटकन आईला मिठी मारली. तिला काय बोलावं ते समजेना. आई, तुम्ही माझं लग्न यांच्याशी करून मला सर्वात मोठी भेट दिली आहे. माझ्या लाईफमध्ये यापेक्षा चांगलं काही होऊच शकत नाही. असं वाटतंय की क्षणाक्षणाला आमचं नातं अजून मजबूत होत चाललंय. मी कधी कुणाबद्दल असं फील नाही केलं जे मी विकीसाठी करायला लागले. मला समजत नाहीये की मी तुम्हाला काय सांगू, ती लाजत म्हणाली. माझी जान्हवी तर नेहमी समजदारपणे वागते. आज माझ्यासमोर ही कोण आहे? ही नेहमीची जान्हवी नाहीये. ही तर कुणाची तरी नवी नवरी, कुणाची तरी पत्नी बोलते, त्या तिला चिडवत म्हणाल्या. ती लाजून अजूनच लाल झाली. मी विकीचीच नाही तर तुझीही आई आहे. तू मला तुझ्या मनातलं सगळं सांगू शकतेस, त्या तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या. आई, मला जे फील होते ते मी कसं सांगू? त्यांना आनंदात पाहून मला आनंद व्हायला लागलाय. जेव्हा ते म्हणतात की मी त्यांची पत्नी आहे, मला खूप आनंद होतो. मी नेहमी प्रेमाला प्रॅक्टिकल दृष्टीने बघत आले होते, पण हे स्वप्नासारखं प्रेम मी पहिल्यांदाच अनुभवते. माझी आता देवाकडे एकच प्रार्थना आहे की मी जीवनात जे काही चांगलं केलं आहे त्याचं फळ विकीला मिळो. ते नेहमी आनंदी राहोत व आमचं वैवाहिक जीवन आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं राहावं. तिचं बोलणं ऐकून विभाताईंचे डोळे भरून आले. तुझं बोलणं ऐकून आज मला खूप आनंद झाला आहे बेटा. मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. तुझं विकीवरचं प्रेम बघून वाटतं की तुमचं हे नातं कधीच कोणी तोडू शकत नाही. तू नेहमी अशीच आनंदी राहा. तुम्ही दोघं नेहमी एकमेकांच्या सोबत राहावे आणि आनंदाने आपलं वैवाहिक आयुष्य जगावं हीच माझी प्रार्थना आहे, त्या इमोशनल होत म्हणाल्या. जान्हवी हसत त्यांना बिलगली. रात्री विकी रूममध्ये विचार करत खिडकीत उभा होता. जर आईला काव्याबद्दल कळलं तर काय होईल? आई जान्हवीशी किती अटॅच झाली आहे, हे सगळं तिला सहन होणार नाही, तो मनात म्हणाला. इतक्यात जान्हवी तिथे आली. त्याला गंभीर होऊन विचार करताना पाहून ती चकित झाली. काय झालं, काही टेन्शन आहे का? तुम्ही असे सिरियस झालेले चांगले नाही दिसत, ती काळजीने त्याच्याकडे पाहत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून तो परत त्याच्या खट्याळ मूडमध्ये आला. मग कधी चांगला दिसतो? असा स्टाईल मारताना? त्याने स्टाईलमध्ये केस मागे करून दाखवले. की तुझ्यासारखा अनरोमॅन्टिक बनल्यावर, तो तिच्याजवळ येत म्हणाला. एक मिनिट, मी बोरिंग असू शकते पण अनरोमॅन्टिक नक्कीच नाही, ती नाराज होत म्हणाली. म्हणजे तुला म्हणायचं आहे की तू रोमॅन्टिक आहेस? कम ऑन, दाखव ना मला तू किती रोमॅन्टिक आहेस ते, मला बघायचं आहे, तो तिला चिडवत म्हणाला. त्याने पुढं होऊन आपले हात तिच्या दोन्ही बाजूला भिंतीवर टेकवले व तिला तिथे कैद केलं. त्यांची जवळीक तिच्या अंगाला शहारे आणत होती. तिच्या पोटात फुलपाखरं उडत होती. डोळे त्याच्या डोळ्यात कैद झाले होते. ओठांतून शब्दही बाहेर पडेनासा झाला. तो पुन्हा एकदा तिच्या नशिल्या डोळ्यांमध्ये हरवला. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या खूप जवळ होता. त्याचे श्वास तिला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होते. तो इतका जवळ आल्यावर तिला कसं काय बोलता येणार होतं? एका मिनिटासाठी असं समज की मी तुझा बॉयफ्रेंड आहे, ज्याच्यावर तू खूप प्रेम करतेस. जर तुला प्रपोज करायचं असेल तर तू मला कसं प्रपोज करशील? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. पण नर्व्हसनेसमुळे तिला काही बोलता येईना. काय झालं, मी इतका वाईट आहे की तू मला प्रपोजही नाही करू शकत? तो म्हणाला. नाही नाही, असं काही नाही. ते तुम्ही मला वेळही नाही दिला. असं कसं मी तुम्हाला अचानक प्रपोज करू? ती अडखळत म्हणाली.
बघ, तू तर आपली पुस्तकं सोडून इतर कुणावरही प्रेम केलं नसेल, पण मी तुला 1 दिवसाचा टाईम देतो. तू प्रॅक्टिस कर, स्वतःला तयार कर, मग तू मला प्रपोज करून दाखव. जर तू हे केलंस तर मी तुला प्रेमाने एक नवीन नाव देईल. पण तोपर्यंत प्रॅक्टिस कर, कारण मला इम्प्रेस करणं एवढं सोपं नाही. त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला व बाथरूममध्ये गेला. तो गेल्यावर ती रिलॅक्स झाली. ती विचारात पडली की ती विकीला प्रपोज कशी करील. तिच्यासाठी तर हे अशक्यच होतं. तिला एक आयडिया सुचली. तिने हातावर काही वाक्य लिहून घेतली व आरशासमोर उभी राहून प्रॅक्टिस करायला लागली. पण प्रयत्न करूनही तिला एकही वाक्य बोलता येईना. ते इथे नाहीत तरी मला इतकी लाज वाटते. त्यांच्यासमोर तर मी अजूनच नर्वस होईल. कसं बोलू हे सगळं मी त्यांच्यासमोर. मला पण काय गरज होती चॅलेंज घेण्याची, अनरोमॅन्टिक नाही आहे म्हणण्याची. कधी केला आहे का रोमॅन्स लाईफमध्ये? पण करावं तर लागेल. त्यांच्यासाठी हा एक मजाक आहे, पण माझ्यासाठी ही माझी सगळ्यात मोठी फिलिंग आहे. जसं मला त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं तसं त्यांनाही कधी माझ्याबद्दल वाटेल का? ती पुन्हा त्याच्या विचारांमध्ये हरवून गेली. इतक्यात विकी मागून आला व तिच्या कानात ओरडला. त्याचा आवाज ऐकून ती भानावर आली. हो हो, प्रपोज करायची प्रॅक्टिस करत होतीस ना? प्रॅक्टिस झाली असेल तर चल आताच करून दाखव. तो उत्साहात म्हणाला. इतकी काय घाई आहे? तुम्ही मला 1 दिवसाचा वेळ दिला आहे. तुम्ही का इतके एक्सायटेड आहात बघण्यासाठी की मी तुम्हाला प्रपोज करते की नाही? ती हाताची घडी घालत म्हणाली. अरे, एक्सायटेड होण्याचीच तर गोष्ट आहे. मी तुझं नामकरण करणार आहे. मी ना बोर झालोय जान्हवी जान्हवी करून. अँड गेस व्हॉट? मी ना तुझं नवीन नाव आधीच शोधून ठेवलं आहे. काय नाव ठेवणार आहात? तिने हळूच विचारलं. ते ना तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू मला प्रपोज करशील, तो सस्पेन्स क्रिएट करत म्हणाला. ती नर्वस होत नकं खात बाहेर गेली. तो तिच्याकडे पाहून हसत होता. नंतर त्याने ब्लँकेट घेतलं व बेडवर पडला. जान्हवी आईंना मेडिसिन देऊन त्यांना गुड नाईट म्हणून आली. विकीबद्दल फिलिंग्स डेव्हलप झाल्यापासून ती त्याच्यासोबत बेडवर झोपण्याऐवजी सोफ्यावर झोपायला लागली होती. तिने दुसरं ब्लँकेट घेतलं व ती सोफ्यावर जाऊन झोपली. विकी तिचाच विचार करत होता. तिचं हसणं, तिचं बोलणं, भांडणं, आर्ग्युमेंट करणं, तिचे क्यूट एक्सप्रेशन्स यांची त्याला सवय होत चालली होती. तो प्रत्येक गोष्टीसाठी तिच्यावर डिपेंडंट होत चालला होता. विचार करत तो तिचा क्यूट चेहरा न्याहाळत होता. झोपेत ती अजूनच क्यूट दिसते, तो मनात म्हणाला. तिच्या केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली होती. त्या केसांमुळे तिचा चेहरा झाकला जात होता. न राहवून तो उठला. तिच्याजवळ आला. वाकून हळूच तिच्या चेहऱ्यावरची बट बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या स्पर्शाने ती जागी झाली. तो तिच्या सुंदर डोळ्यांकडे पाहतच राहिला. तीही भान हरपून त्याच्या डोळ्यात पाहत होती. तुम्हीही तुमची फेवरेट पिलो घ्यायला आल्या आहात ना? प्लीज राहू द्या ना. मला सॉफ्ट पिलोशिवाय झोप येत नाही. ती उशी अजून डोक्याखाली उडत म्हणाली. बरं राहू दे ती पिलो तुझ्याकडे, तो म्हणाला व बेडवर जाऊन झोपला. जान्हवी परत डोळे मिटून झोपली व तो परत तिला न्याहाळायला लागला. नंतर कधीतरी त्यालाही झोप लागली. दुसऱ्या दिवशी जान्हवी सकाळी लवकर उठली व तयार व्हायला गेली. विकीला जाग आली तेव्हा ती नुकतीच तयार होऊन आली होती. तिने पिंक कलरचा ड्रेस घातलेला होता. ती आपली ओले केस सुकवत होती. ती खूप फ्रेश दिसत होती. विकी भान हरपून तिच्याकडे पाहतच राहिला. जान्हवीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याला असं पाहताना पाहून ती नर्वस झाली. तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. तो भानावर आला. गुड मॉर्निंग म्हणत तो बाथरूममध्ये गेला. जेव्हा तो बाहेर आला तोपर्यंत जान्हवी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली होती. त्याने तिला थँक्यू म्हणत कॉफी घेतली. तर मी तुला 1 दिवसाचा वेळ दिला होता. नाव टाईम इज ओव्हर. कधी करणार आहेस तू प्रपोज? चल आताच कर, तो कॉफीचा एक सिप घेत म्हणाला. आता लगेच? ती नर्वस होत म्हणाली. हो आता लगेच, तो म्हणाला. तिने डोळे मिटून स्वतःला तयार केलं व चेहरा दुसरीकडे वळवला. हे बघा, तुम्ही हसायचं नाही. मी पहिल्यांदाच हे करत आहे, ती नर्वस होत म्हणाली. ओके कम ऑन स्टार्ट, तो तिला प्रोत्साहन देत म्हणाला. मी काही ओळी लिहिल्या आहेत, त्याच ऐकवणार आहे, ती अडखळत म्हणाली. त्याने हसून होकारार्थी मान हलवली. तिने हिंमत करून बोलायला सुरुवात केली. हळूहळू हृदय हरवायला लागलं. मन तुझ्या आठवणीत रमायला लागलं. पाहिलं नव्हतं त्या नजरेने तुला असं आधी. तुझ्या त्या नजरेचा असर माझ्यावर व्हायला लागला. धडधडते हृदय तुला बघून. जीवनात पहिल्यांदा प्रेम मलाही व्हायला लागलं. ती त्याच्या डोळ्यात पाहून बोलत होती. तो तिच्या डोळ्यात पाहत तिच्याजवळ येत होता. तो तिच्या डोळ्यांमध्ये इतका हरवला होता की त्याच्या हातातून फोन पडल्यामुळे तो भानावर आला. त्याने गडबडून फोन उचलला. वा, आय डोंट बिलीव्ह दिस. तू इतकं छान प्रपोज करू शकतेस? खूप छान प्रपोजल होतं. जर तुझ्या प्रपोजलमध्ये इतकं प्रेम होतं तर तू जेव्हा खरंच कुणाच्या प्रेमात पडशील तेव्हा काय होईल? तू आज प्रूव्ह केलंस की तू अनरोमॅन्टिक नाही आहेस, तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
ते ऐकून जान्हवीला खूप आनंद झाला. म्हणजे मी चॅलेंज जिंकले, मग माझं बक्षीस? ती खूप खुश होत म्हणाली. हो, तू चॅलेंज जिंकली आहेस आणि तुझं बक्षीसही तुला मिळेल. तुझं बक्षीस हे आहे की आजपासून मी तुला जान्हवी नाही, जानू म्हणून हाक मारेल, तो हसत म्हणाला. जान्हवी खूप मोठं नाव आहे. त्याचे शॉर्टकट जानू हे नाव किती क्यूट आहे, तो म्हणाला. ते नाव ऐकून जान्हवीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याच्या तोंडून जानू हे नाव अजूनच क्यूट वाटत होतं. त्यामुळे जान्हवी खुश होती. काही वेळाने जान्हवी नाश्ता तयार करायला गेली. विकी जानू जानू म्हणत खाली आला. मावशीने ते नाव ऐकून हसत जान्हवीकडे पाहिलं. जान्हवीला अजून हसायला लागली. विकी तिला आवाज देत तिथे आला. अरे वा, क्या बात है विकी, जान्हवीपासून डायरेक्ट जानू, एकदम मस्त सुधारणा होते तुझ्यात, मावशी त्याला चिडवत म्हणाली. मावशी, हे नाव जान्हवीला मी बक्षीस दिलं आहे. क्यूट नाव आहे ना, तो हसत म्हणाला. हो, खूपच क्यूट. मावशीने हसत जान्हवीकडे पाहिलं. ती लाजून लाल झाली. इकडे काव्या मात्र जान्हवी आणि विकीच्या जवळकीमुळे खूप काळजीत होती. विकी आता आधीसारखा तिला भेटत नव्हता, जास्त फोनही करत नव्हता. तिला विकीला गमावण्याची भीती वाटायला लागली. तिला जान्हवीचा अजूनच राग यायला लागला. काही दिवसांतच व्हॅलेंटाईन डे येणार होता व ती विकीची नाराजी घालवण्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करत होती. तिथे सरप्राईज आलिशान हॉटेलच्या रूममध्ये करणार होते. सगळं अरेंजमेंट झाल्यावर ती जेव्हा तिथून निघणार तेवढ्यात तिला विकीचा जुना मित्र देव भेटला. त्याला विकीने त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये सगळ्यांसमोर मारल्यापासून तो बदल्याच्या आगीत जळत होता. त्याला विकी आणि काव्याबद्दल सगळं माहीत असल्याने त्याने तिला मोहरा बनवून त्याचं सूट घ्यायचं ठरवलं. क्रमशः कसा वाटला आजचा भाग कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.